शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहे. होय शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात झाली सुधारणा. कोणत्या बाजार समितीमध्ये 4,000 पर्यंत जास्तीत जास्त नंबर 1 जातीचा कांद्याला भाव गेलेला आहे. जाणून घेऊ सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, आपण जर नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही प्रश्न असेल तर ते कमेंटसुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतो मित्रांनो. कांद्याचे भाव पूर्ण बघण्या अगोदर आपण सद्यस्थितीला एक महत्त्वाची बातमी बघूया. कांद्या संदर्भात 2 लाख टनांच्या लक्ष्यासाठी बनावट कांदा खरेदी, उत्पादक संघटनेचा गंभीर इशारा. नाशिक. केंद्र सरकारच्या दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला NCCF अपेक्षित कांदा मिळत नसल्याने आता व्यापाऱ्यांना हाताशी धरून कमी दरातील हलक्या प्रतीचा कांदा शेतकऱ्याच्या नावाने बनावट खरेदी करून अखेरच्या टप्प्यात 2 लाख मेट्रिक टनचे लक्ष्य पूर्ण केले जाण्याची साशंकता व्यक्त होत आहे. होय मित्रांनो, या पार्श्वभूमीवर नाफेड आणि NCCFच्या नावाखाली होणाऱ्या अशा बनावट कांदा खरेदीला साथ देऊ नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केले आहे. 2 महिन्यात 7 वेळा दर वाढू नये. नाफेड आणि NCCFला आतापर्यंत केवळ 36,000 मेट्रिक टन कांदा खरेदी शक्य झाले आहे. नाशिकमधून उभारताना एकूण 2 लाख मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट आहे. जून अखेरपर्यंत मुदतीत ते साध्य न झाल्यामुळे 31 जुलैपर्यंत ती वाढवण्यात आली. कांदा खरेदीचा दर 2125 रुपयावर नेण्यात आला. खुल्या बाजारात अधिक दर असल्याने सरकारच्या किचकट प्रक्रियेपासून शेतकरी दूर राहिले. आता सरकारी खरेदीची मुदत संपुष्टात येणार असताना नेहमीप्रमाणे गैरप्रकार होण्याची धास्ती वर्तवली जात आहे. लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी सरकारी दरापेक्षा जास्त म्हणजे सरासरी 2250 रुपये दर होते. यापूर्वी व्यापाऱ्यांनी कमी दरात खरेदी केली. या खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने प्रारंभीच क्विंटलला 3,000 रुपये भाव देऊन 2 लाख मेट्रिक टन खरेदी पूर्ण करावी, असा आग्रह धरला गेला होता. यामध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला असता आणि सरकारला चांगल्या दर्जाचा कांदा मिळाला असता. याकडे लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी लक्ष वेधले. यात सरकारचे कुठले नुकसान नव्हते. 2 महिन्यापूर्वी वाढीव दराने साखळीतील गैरप्रकारांना लगाम लागला असता, असे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात नाफेडच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा झाली. बनावट कांदा खरेदीला साथ न देण्याचे आवाहन. नाफेड आणि NCCFच्या नावाखाली होणाऱ्या बनावट कांदा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कोणालाही आपला सातबारा, उतारा, आधार कार्ड, बँक खाते पुस्तक किंवा अन्य कागदपत्रे देऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले. अशा व्यवहारामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा वापर होऊ शकतो. भविष्यात या व्यवहाराची चौकशी झाल्यास संबंधित व्यक्तीसह तुमची चौकशी होऊ शकते आणि पुरावे आढळल्यास तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. यामुळे शासकीय पडताळणी, अनुदान, कर्ज, विमा तसेच इतर विविध सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होऊ शकतात. थोड्याशा पैशाच्या मोहापायी स्वतःचे भविष्य धोक्यात घालू नका, असे त्यांनी सूचित केले. बनावट कांदा कोणत्याही प्रकारची साथ देऊ नका, यासाठी संघटनेमार्फत शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आल्याचे दिघोळे यांनी म्हटले आहे. आता वळतोय कांद्याच्या ताज्या भावाकडे. मित्रांनो, पिंपळगाव बसून उन्हाळी कांदा बघा जास्तीत जास्त 3241 पर्यंत दर गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्वात जास्त दर कामठी येथे लोकल कांदा, जास्तीत जास्त 1 नंबरचा कांदा 4,010 रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला, या ठिकाणी 3,400 रुपये हा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा 3,000चा भाव हा जास्तीत जास्त या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती धाराशिव लाल कांदा 3,000चा भाव या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती बघूया सोलापूर लाल कांदा, या ठिकाणी 3200 रुपये हा जास्तीत जास्त कांद्याला भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती राहता, या ठिकाणी सुद्धा जवळपास 3200 रुपये हा जास्तीत जास्त भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड, या ठिकाणी बघा 3750 पर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, शिरूर कांदा मार्केट, या ठिकाणी जास्तीत जास्त 2900 रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती गेवराई लाल कांदा जास्तीत जास्त या ठिकाणी 2900 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती दिंडोरी व उन्हाळी कांदा 2951 हा जास्तीत जास्त भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती राहता 3200 पर्यंत जास्तीत जास्त भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड, या ठिकाणी 3750 जास्तीत जास्त भाव जाताना. नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तुमचे प्रश्न कमेंट करा. धन्यवाद.